नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत ऑफिसमध्ये काम करतो आणि मधुराचं सर्व काही बोलणं ऐकून घेतल्यानंतर कलाही ऑफिसमध्ये येते आणि कॅबिनमध्ये आल्यानंतर ती अद्वैतला म्हणते की अरे चांदेकर, तू तर नेहमीप्रमाणे टिफिन घरीच विसरून आला. अद्वैत फक्त असं करत असतो. कला म्हणते की अरे तू वेंदळ आहेस, विसरभोळा आहेस, तुझ्या काहीच लक्षात राहत नाही. अरे असे सगळं तू मला म्हणाला असता जर मी काही विसरले असते तर. त्यावर अद्वैत एकटक कलाकडे पाहत असतो तर कला म्हणते की हे बघ, याबद्दल मी तुला यातील काही बोलणार नाही, उलट मी तुला डब्बा आणून दिला रे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो ना, मनापासून आभार त्याबद्दल. आणि आता या तुम्ही. तेव्हा मात्र कला काही न ऐकता लगेच अद्वैत समोर खुर्चीवर बसते. तर अद्वैत तिला म्हणतो की अगं या तुम्ही म्हणजे याचा अर्थ असा असतो की तू जाऊ शकते, मी तुला जायला सांगितले. अगं तू डबा तर आता इथे ठेवलास आहे, मग जा ना आता घरी. परंतु कला मात्र काही बोलत नाही. एक पेन हातामध्ये घेते आणि ती खाली टेबलवर असा टकटक करत असते. अद्वैत तिला विचारतो की काय ग, काय चालले तुझे हे सर्व. त्या टप्प्याचा अगोदर आवाज करणं थांबव, एकतर मला खूप इरिटेटेड होतं. त्यावरती कला म्हणते की हे बघ चांदेकर, मला तुझ्याशी बोलायचं. त्यावर अद्वैत म्हणतो की हे बघ, अगं तुला जे काही बोलायचं असेल तर ते आपण घरी गेल्यानंतर बोलूयात. ओके बाय, तू जाऊ शकते. पण तरी सुद्धा कला काही थांबत नाही. कला तो आवाज करतच असते आणि चांदेकरला म्हणते की हे बघ चांदेकर, अरे आता मला तुझ्याशी जे बोलायचं आहे ना ते खूप महत्वाचे आहे, जरा माझं ऐकून घे. आणि तो टकटक आवाज ती करतच असते. तर अद्वैत चिडतो. अद्वैत म्हणतो की काय ग, काय चाललं तुझे हे सर्व. मी माझं आणि महत्वाचं बोलायचं म्हणते आणि त्या पेनचं जे काही बॅकग्राऊंड म्युझिक आहे ना ते अगोदर थांबव. कला लगेच उठते आणि परत ती चांदेकर जवळ येते आणि म्हणते की चांदेकर, अरे मला तुला एक गोष्ट सांगायची. सांगू का. तेव्हा अद्वैत विचारतो की अगं तुझं काय चाललं, आता काही चौकाऊचा घास भरून तू मला गोष्ट सांगणार आहेस का. त्यावरती कला म्हणते की हे बघ, मला मात्र हसू नाही आलं, परंतु तुझा जोक मात्र बरा होता. आणि ती अद्वैतच्या अगदी जवळ येते आणि आपला पदर आहे ना तर त्याचं असं गुंडाळते आणि अद्वैतच्या कानामध्ये घालते. अद्वैत हा घाबरतो आणि काय ग गुदगुल्या का करते, ते अगोदर बंद कर बर का. तेव्हा कला म्हणते की बरं, मग मला तुला जी गोष्ट सांगायची ना ती खरंच खूप महत्वाची आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की बोल पटकनी. तर कला म्हणते की हो, आणि बघ चांदेकर, एक ना छोटा गोड पण हुशार मुलगा होता आणि शाळेमध्ये तो ज्याच्यात नेहमी भाग घ्यायचा त्याच्यात मात्र तो पहिला यायचा. आणि त्या मुलाने धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला आणि त्या शर्यतीत मात्र त्याच्यापेक्षा मोठी मुलं होती आणि हा छोटा असून सुद्धा त्याने त्या शर्यतीमध्ये न घाबरता भाग घेतला. तो इतका फास्ट पळाला की तो लगेच शर्यत जिंकला. शाळेत त्याचं खरंच खूप कौतुक झालं आणि तो शर्यतीत पहिला आल्यामुळे त्याला खूप मोठी ट्रॉफी मिळाली होती. त्याला कधी एकदा घरी जातो आणि आई बाबांना ती ट्रॉफी दाखवतो असे झाले होते. तो धावत घरी आला पण ती ट्रॉफी आहे ना तो त्याच्या आई बाबांना दाखवू शकला नाही, कारण त्याचे बाबा घरी नव्हते आणि कामासाठी मात्र त्याची आई बाहेरगावी गेली होती. अगदी लहानपणी अद्वैतच्या आयुष्यामध्ये जे काही प्रसंग घडलेले असतात तर तेच कला ही अद्वैत समोर आज मांडते. जसा दिवस उतरत गेला तसा मात्र त्याच्या चेहऱ्यावरचा सुद्धा आनंद उतरत गेला. ते बिचारा पिल्लू अशीच वाट बघत त्या ट्रॉफीला कवटाळून झोपी गेलं. त्याला खूप वाईट वाटलं होतं हो ना. तेव्हा अद्वैत स्वतःला सावरतो आणि कलाला विचारतो की एक सेकंद, तुला ही सर्व कळले कसे. त्यावर कला म्हणते की अरे अद्वैत, ती गोष्ट तर पूर्ण ऐकून घे. त्यावरती अद्वैत म्हणतो नाही, मला ऐकायची नाही, पण तुला ही सर्व कसे कळले ते अगोदर सांग. तर कला ही सांगू लागते की काल मी आणि आजोबा गप्पा मारत होतो तेव्हा आजोबांनी मला सहज एक आठवण म्हणून मला हे सर्व सांगितले. त्यावरती अद्वैत म्हणतो की पण तू आता ही सर्व का सांगते. तर लगेच कला म्हणते की हे बघ, अरे ज्या मधुराला तू नोकरीवरून काढून टाकतो तिची सुद्धा अशीच अवस्था आहे रे. तेव्हा अद्वैत विचारतो की म्हणजे काय. तर कला म्हणते की हे बघ, आपल्या मधुरा जी काही आपल्याकडे काम करणारी आहे ना तिचा सुद्धा एक छोटासा 4 वर्षाचा मुलगा आहे आणि तो कायम खूप आजारी असतो. त्यामुळे मधुराकडे जी काही काम आली तर ती सर्व काम बाजूला टाकून तिला त्याच्यासाठी घरी धावतच जावे लागते. जशी कामामुळे तुझी आई तुझ्या छोट्या मोठ्या गोष्टींना मुकली आणि तू मात्र तुझ्या आईच्या सहवासाला मुकला, तसंच मधुराचं सुद्धा तिच्या मुलाबरोबर व्हावं असं तुला वाटतं का अद्वैत. अरे आई जर सोबत असेल तर अर्ध आजार पण बरं होतं असं म्हणतात. मग चांदेकर, अरे तू सांग की अशी मधुराची अवस्था असताना तिने कामास प्राधान्य द्यावे असं होणं कसं शक्य असतं रे. त्यावरती अद्वैत म्हणतो की हे बघ, तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये पडू नकोस. तर कला म्हणते की हो, मला माहिती आहे या सगळ्याबद्दल बोललेलं तुला अजिबात नाही आवडणार, तरी सुद्धा मला असं वाटलं होतं की तुला ही सर्व कळल्यानंतर तू तरी समजून
घेशील, कारण आईच्या सहवासाची किंमत ही तुझ्यापेक्षा जास्त कुणाला माहिती नसेल. तेव्हा अद्वैत तिला विचारतो की तू हे खरं सांगते का? तर कला म्हणते की हो, कारण मला सुद्धा कामामध्ये कोणतीही हेगई नको. मला वाटतं की अरे तू तिला घरून काम करण्याची संधी दिलीस आणि तिला जसं वेळ मिळेल, जशी ती जे तास आहे ते भरून देण्याची मुभा तू जर तिला देऊ शकला तर ती सुद्धा तिच्या मुलाला सुद्धा वेळ देऊ शकेल आणि काम सुद्धा व्यवस्थित करू शकेल. आणि तेवढ्यात जे अद्वैत फोन करायला लागतो तोच जे काही ही स्टॉप मधील एक लेडीज असते तर ती आतमध्ये येते. सर आतमध्ये येऊ का म्हणून अद्वैत तिला परवानगी देतो. तेव्हा ती मुलगी म्हणते की सर टर्मिनेशन लेटर हे रेडी आहे आणि ती सरांच्या हातामध्ये ते लेटर देते. तर अद्वैत तिला थँक्यू बोलतो आणि ती मुलगी बाहेर निघून जाते. आणि टर्मिनेशन लेटर बघून कलाला तर धक्का बसतो आणि अद्वैत कलाकडे ते लेटर वाचता वाचता पाहत असतो. तेव्हा अद्वैत ते लेटर घेतो आणि डायरेक्ट बाहेर येतो. तर कला सुद्धा उठते आणि त्याच्या मागे येते. त्यानंतर मात्र रोहिणी ही सरोजच्या कॅबिन मध्ये असते आणि तिचे कान भरण्याचा प्रयत्न तिचा चालूच असतो. अगं सरोज वहिनी, तू इतकी पर्टिक्युलर असताना तुझ्या हाताखालची माणसं इतकी इनरिस्पॉन्सिबल कसे वागू शकतात? अगं बरं, ज्या पद्धतीने तू अद्वैतला कन्व्हिन्स केलं तर खरंच मी तुझ्यावर इम्प्रेस झाले. त्यावरती सरोज खुश होते आणि मला काम करायला खूप आवडते असे म्हणते आणि ते पण मनापासून करायला आवडतं आणि म्हणून माझा कायम हट्ट असतो माझ्या हाताखाली जे लोक काम करतात ना त्यांनी अगदी मन लावून काम केलं पाहिजे. त्यावरती रोहिणी म्हणते की हो ना सरोज वहिनी, अगं तुझं अगदी बरोबर आहे, पण मी काय म्हणते आणि इथून पुढे तू चांदेकर ज्वेलर्स मध्ये हे जे काही लोक गरीब असतील त्यांना मात्र ऍडजस्ट करू नको, म्हणजे त्यांना कामावर घेऊच नको. म्हणजे हे बघ अगं सरोज वहिनी, त्यांची मेंटॅलिटी सुद्धा अगदी तशीच असते. हो तेव्हा लाभ घेत असताना खोटेपणा करतात आणि नको तेव्हा उडवा उडवीचे उत्तर देतात. आणि हे बघ ना अगं त्याचं छान एक उदाहरण आहे आणि ते तर आपल्या घरातच आहे. आणि ती कला खरेच बघ ना आली तेव्हा कशी बिचारी गरीब आवपणाचा आव आणत होती आणि आता मात्र बघ ना अख्खं घर गिळायचा प्रयत्न करते. सरोजला खूप राग येतो आणि ती लगेच म्हणते की रोहिणी प्लीज त्या युजलेस खरेचं नाव मात्र येथे ऑफिस मध्ये काढू नकोस. तेव्हा रोहिणी लगेच म्हणते की सरोज वहिनी, अगं सॉरी पण बट माझं इतकंच म्हणणं आहे, इथून पुढे मात्र गरीब लोकांना काम देताना तू त्यांच्यावर दया दाखवूच नको. अगं म्हणजे निदान या गोष्टीचा विचार तरी कर. तेव्हा सरोज लगेच रागाने म्हणते की टर्मिनेशन लेटर तयार झाले का बघून येते. आणि लगेच रागाने सरोज बाहेर येते आणि तिच्या मागे ही रोहिणी तर सुरूच असते, ती येतच असते. घाईने त्या दोघी बाहेर येतात तर समोरून अद्वैत सुद्धा त्याच्या कॅबिन मधून बाहेर पडतो आणि कला सुद्धा. तेव्हा कलाला बघून सरोजला राग येतो आणि रागाने विचारते की काय ग तू येथे काय करतेस असे विचारते. तर कला म्हणते की हे पहा चांदेकर डबा विसरून घरून आला होता आणि राहुल सुद्धा तिकडून येतो. तर कला ही सांगत असते की आज त्याचा गोळ्याचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटची गोळी ही जास्त स्ट्रॉंग असल्यामुळं बाहेरचं त्याने खायला नको म्हणून मी त्याच्यासाठी घरचा डब्बा घेऊन आले. तेव्हा सरोज पुन्हा तिच्यावर भडकते की हे बघ तू आणि परत स्वतःचा राग आवरते आणि रागाने पाहत असते. तेव्हा सरोज लगेच अद्वैतला विचारते की टर्मिनेशन लेटर तयार आहे का? तर अद्वैत म्हणतो की हो तयार आहे. तर सरोज म्हणते की दे मग, पटकन सही करते. तेव्हा अद्वैत म्हणतो की एक सेकंद आणि लगेच तो टर्मिनेशन लेटर फाडून टाकतो. तेव्हा तर सरोजला धक्का बसतो आणि रोहिणीला सुद्धा आणि कलाला सुद्धा, कारण आता जी काही मधुराची नोकरी आहे तर ती तशीच ठेवायची आहे, तिला कामावरून काढायची नसते असा अद्वैतचा निर्णय असतो. आणि सरोजला खूप राग येतो. अद्वैत ते लेटर फाडून टाकतो आणि त्याच्या चिठोऱ्या खाली फेकून देतो. कलाला खूप आनंद होतो कारण आज पहिल्यांदा कलाचं त्याने काहीतरी चांगली गोष्ट ऐकलेली असते. रागाने सरोज विचारते की अद्वैत हे सर्व काय आहे, काय केलेस तू? तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो की आई मला खरेने समजावले म्हणून मी माझा निर्णय बदलला. तेव्हा मात्र कलाला खूप हसू येते आणि ती आनंद सुद्धा खुश होते. तर रोहिणी आणि राहुल आणि सरोज मात्र रागाने कलाकडे बघायला सुरुवात करतात. तेव्हा रोहिणी ही अद्वैतला विचारते की अद्वैत काय बोलतोस तू हे? तेव्हा अद्वैत मात्र रोहिणीशी काही न बोलता डायरेक्ट तो सरोजला म्हणतो की आई हे बघ, आपल्या मगाशी जे काही बोलणं झालं तर आपण मधुराबद्दल जो काही निर्णय घेतला तो चुकीचा होता. तेव्हा सरोज म्हणते की अद्वैत अरे मगाशी आपण एकत्र बसलो होतो आणि आपलं सर्व काही बोलून सुद्धा झाले होते आणि तिला काढून टाकण्याचा आपण निर्णय सुद्धा घेतला होता आणि तेव्हा तर तुला सर्व निर्णय पटले होते आणि त्यानंतर मात्र तू हा डिसिजन घेतला आणि आता काय झालं असे सरोज रागाने
विचारते। त्यावरती अद्वैत म्हणतो की आई तेव्हा मधुरा का अशी वागत होती त्यामागचं कारण आपल्याला माहिती नव्हतं। मला जेव्हा खरेदी सांगितलं तेव्हा मला कळले। तेव्हा मात्र सरोज रागाने कलाकडे पाहत असते आणि कला मात्र अद्वैतकडे खुशून बघत असते आणि तिचं कारण योग्य होते, आपणच तिला समजून घ्यायला हवं होतं। आणि एक सेकंद अद्वैत लगेच आकाशला आवाज देतो आणि मधुराला पाठव असे म्हणतो। तेव्हा मधुरा बाहेर येते। तेव्हा अद्वैत सर्वांसमोर मधुराला सांगत असतो की ज्या दिवशी तू लवकर ऑफिसमधून जाणार असेल त्याच्या आदल्या दिवशी ते तू काम करायचं आणि ज्या दिवशी मात्र तू ऑफिसला उशीर येणार असशील त्याच्या आदल्या दिवशी ते काम तू ऍडजस्ट करायचं। थोडक्यात म्हणजे काय वर्किंग आवर्स आहे तर ते कॅल्क्युलेट केले जातील आणि जे काही महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ते तास भरून काढण्याची जबाबदारी तुझी राहील, मग ते तू कधीही करू शकते। तेव्हा मधुरा खुश होते आणि अगदी डोळे भरून ती अद्वैतला थँक्यू सो मच, थँक्यू सर असे म्हणते। ही जबाबदारी नक्की मी पार पाडेल आणि डेडलाईनच्या अगोदरच मी सर्व काही काम पूर्ण करेल हा माझा शब्द तुम्हाला राहील। तेव्हा मधुरा खुश होऊन कलाच्या सुद्धा समोर हात जोडते आणि मॅडम तेव्हा कलाही तिचे हात धरते आणि असून दे आणि तिला म्हणते की फक्त सरांना तू जो काही शब्द दिला तो आता पूर्ण कर। मधुरा सुद्धा खुश होते आणि कला सुद्धा तिला म्हणजे काळजीने म्हणते की काळजी घे, परंतु सरोज आणि रोहिणी यांचे चेहरे अगदी पाहण्यासारखे होतात। रागाने ती अद्वैतकडे आणि कलाकडे बघत असते। तेव्हा सर्वांसमोर कलाला अद्वैत थँक्यू बोलतो। कलाला तर खूपच आनंद होतो आणि अद्वैत आतमध्ये निघून जातो तर कलाही हसते आणि सरोज तिच्याकडे रागाने पाहत असते। तेवढ्यात कला सुद्धा अद्वैत मागे त्याच्या कॅबिन मध्ये निघून जाते। तेव्हा मात्र आता रोहिणी असते तर ती आणखीन तेल ओतायला सुरुवात करते। तेव्हा लगेच रोहिणी म्हणते की सरोज वहिनी बघितलंस का, अगं तू येथे असताना अद्वैतने त्या कलाचं ऐकलं आणि हा निर्णय घेतला। तुझा निर्णय तिच्या ऐकण्यावरून त्याने बदलला आणि सरोज वहिनी याचा अर्थ काय होतो तुला माहिती आहे का, तुला कळते का? अगं त्या कलाने आपल्या अद्वैतच्या मनाचा पूर्णपणे ताबा घेतला। तेव्हा मात्र सरोज काही न बोलता आतमध्ये निघून जाते आणि राहुल तर रोहिणीकडे बघून खूप खुश होऊन हसतो। त्यानंतर इकडे घरी मात्र संगीता आणि रजनी ह्या दोघी पालेभाज्या निवडत असतात तर गप्पा करत असतात। रजनी म्हणते की हे बघा डॉक्टरांनी जेव्हापासून अद्वैतला पालेभाज्या खायच्या सांगितल्यात तर सोहम सुद्धा तेव्हापासून खायला त्याने सुरुवात केली आणि अहो संगीताताई मी तुम्हाला सांगते की लहानपणापासून सोहमचं असं आहे की दादा जो करेल अगदी तेच तो करेल। तेव्हा संगीता म्हणते की रजनीताई अहो मी तुम्हाला सांगते की आमच्या काजलला सुद्धा अजिबात पालेभाज्या नाही आवडत। आणि तेवढ्यात तेथे दिनकर येतो। दिनकर म्हणतो की आय्या कलाचे बाबा तुम्ही थांबा, मी लगेच आजोबांना बोलावून घेऊन येते म्हणजे आबांना। तेव्हा दिनकर म्हणतो की रजनी मॅडम थांबा, मी स्वतः येईल आणि आबांना परत भेटून जाईल। तेव्हा रजनी म्हणते की बरं तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते। तेव्हा संगीता विचारते की काय हो इथे अचानक कसे आलेत। तेव्हा दिनकर म्हणतो की संगीत चल ना, मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे, जरा बाहेर चल। संगीता म्हणते की काय हो काय झाले। तेव्हा ते दोघे बाहेर जातात। त्यानंतर मात्र कलाही अद्वैतच्या कॅबिन मध्ये येते आणि चल आता तुला पार्टी। तेव्हा अद्वैत विचारतो की पार्टी आणि कसली पार्टी। तेव्हा कला म्हणते की चांदेकर अरे असे काय करतो, इतकं सत्कर्म्य करण्यासाठी मी तुला मदत केली, अरे 2 मिनिटात तू इतकं पुण्य कमवलो आणि मला काय फक्त थँक्यू नाही नाही असं मात्र नाही चालणार, थँक्यू म्हणालो हेच खूप आहे असे समज। तेव्हा कला म्हणते की नो 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 असं मात्र नाही चालणार। द अद्वैत चांदेकर जो माझा नवरा आहे आणि तो मला थँक्यू म्हणाला, परंतु नुसतं थँक्यूने काम नाही चालणार। अद्वैत म्हणतो की म्हणजे काय काय हवं आहे तुला हे बघ, मी कामात आहे, मला जास्त त्रास देऊ नको। तेव्हा लगेच कला म्हणते की हे बघ मी तुला कुठलाही त्रास देत नाही, तू पटापटा तुझं काम संपव, मग आपण एकत्र घरी जाऊयात, मी एकटी मात्र नाही जाणार। तेव्हा अद्वैत विचारतो की म्हणजे तोपर्यंत तू अशीच पुतळ्यासारखी उभी राहणार आहे का। तर कला म्हणते की हो आणि ती एकदम त्या खुर्चीवर बसते आणि द चांदेकर ग्रेट चांदेकरच्या चांदेकर ज्वेलर्सच्या बोनर्सची अद्वैत चांदेकरच्या बायकोसारखी येथेच बसून राहणार। तेव्हा अद्वैत चिडतो। अद्वैत म्हणतो की काय फालतूपणा लावला तू। तर कला म्हणते की अरे यात कसला फालतूपणा, तू माझा नवरा आहे आणि माझ्या नवऱ्याबरोबर मला घरी जायचं, मग कसला फालतूपणा आणि चल आवर पटकनी। तर अद्वैत म्हणतो की काय ग हे सकाळपासून नवरा नवरा हे काय सुरू आहे तुझं, नक्की काय चाललं तुझं, सकाळपासून नवरा नवरा काय लावलंस आणि हे बघ आपलं लग्न कोणत्या टर्मवर झालेलं आहे हे मात्र तू विसरू नकोस। कला म्हणते की हो अजिबात नाही, अरे व्यवस्थित माझ्या सर्व लक्षात आहे, तरी सुद्धा मी माझ्या नवऱ्याबरोबरच घरी जाणार आणि घरी जाणार हा माझा फायनल निर्णय।
त्यानंतर इकडे संगीता आणि दिनकर बाहेर आलेले असतात. तर संगीता म्हणते की अहो मी किती मोठ्या आनंदाने खुश होऊन तुम्हाला फोन केला होता, कारण मला कलाबद्दल तुम्हाला इतकं आनंदाची बातमी द्यायची होती, पण तरीसुद्धा तुम्ही हो नाही आणि चो नाही. पण आता मात्र तुम्ही मला काही सांगू नका आणि माझ्याशी बोलूच नका. तेव्हा दिनकर म्हणतो की अगं संगे, मी तुला जे काही सांगतो ते जरा ऐकून घे. तेव्हा मात्र संगीता म्हणते की नाही, मला आता एकही तुमचं ऐकायचं नाही. दिनकर टेन्शनमध्ये येऊन म्हणतो की संगे अगं तुला काय सांगू, एकतर डोक्याला खूप त्रास झाला. अगं त्या टेन्शनने मला रात्री सुद्धा डोळ्याला डोळा लागत नाही. सारखं माझ्या मनात येते की उद्याचं काय. तेव्हा संगीता सुद्धा टेन्शन येते आणि संगीता विचारते की अहो पण काय झाले असे. तेव्हा अगं आपल्या घराचे जे काही कर्ज आहे आणि आता ती मुदत संपत आली, अगदी ते दिवस जवळ आलेत आणि अगदी मला घराची आठवण येते. घराच्या या म्हणजे काळजीनं टेन्शनने मला झोप लागत नाही की आपलं घर जाते की काय. माझा आरशामध्ये जर मी चेहरा बघितला तर हरलेला आणि लाचार चेहरा माझ्या समोर येतो की आयुष्यामध्ये मी काही करू शकलो नाही याची मला अगदी खरंच खूप खंत वाटते. एक लाचार असा बाप माझ्या समोर दिसतो की आपली पोरगी कायम आपल्याला पैसे देते आणि निर्लज्जपणामुळे आपण ते पैसे घेतो. आणि तेव्हा मी खूप विचार केला आणि आपल्या मुलीचं मन तिच्या संसारात रमत असल्यानंतर आपण आपल्या संसाराचं लोडणं तिच्यावर का लादायचं. आणि तेवढ्यात कलाही मागून येते. दिनकरला बघून कला खुश होते आणि काय हो बाबा तुम्ही कधी आलात असे विचारते. बाबा चला ना आतमध्ये चला. तर दिनकर म्हणतो की कला बाळा तू जा आतमध्ये, अगं तुझ्या आईसोबत मला थोडंसं महत्वाचं बोलायचे. तेव्हा कला खुश होऊन म्हणते की ठीक आहे बोला तुम्ही आईशी, मी तोपर्यंत तुमच्यासाठी चहा ठेवते, या तुम्ही आतमध्ये. म्हणून कला आतमध्ये निघून जाते. तेव्हा संगीता म्हणते की हे बघा तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, सर्व काही व्यवस्थित होईल. तेव्हा दिनकर म्हणतो की अगं संगे मला टेन्शन तर ह्या गोष्टीचं आहे की जी गोष्ट तुला सांगायची राहिली त्या गोष्टीचं मला जास्त टेन्शन आलेले आहे, कारण त्या संस्थेच्या माणसांचा फोन आला होता आणि त्यातील जो एक माणूस आहे तो आपलं घर विकत घ्यायला म्हणाला आणि काही वेळातच ती माणसं आपल्या घरी येतील. मग मी अशा परिस्थितीत एकटा आणि काय करू आणि काय असा निर्णय घ्यायचा खरंच मला समजेनासे असे झाले. हा संगीता म्हणते की हे बघा तुम्ही काळजी करू नका, आपण दोघे जाऊयात, मी येते तुमच्या सोबत. तेव्हा दिनकर म्हणतो की अगं तरी सुद्धा मला खूप आणखीन टेन्शन येते, कारण आपल्या बाबांनी हे घर बांधले होते माझ्या आणि ते आपल्या घरच्यांचं म्हणजे प्रत्येकाचा जीव त्या घरामध्ये आहे, प्रत्येकाच्या भावना त्या घरामध्ये गुंतलेल्या आहेत आणि त्या भावनावर आपली परिस्थिती भारी पडायला लागली. तेव्हा संगीता म्हणते की हे पहा तुम्ही काही काळजी करू नका, आपण झोपडीत सुद्धा सुखाने संसार करू. अहो कुठे पण असू पण आपण सुखात राहू. तेव्हा दिनकर म्हणतो की अगं संगे ते सर्व ठीक आहे, परंतु त्या पतसंस्थेतील माणसाला मी काय उत्तर देणार त्यांना काय सांगू. आणि तेवढ्यात अद्वैत मागून येतो. त्या दोघांचं बोलणं तो ऐकत असतो. तेव्हा दिनकर म्हणतो की मी काय उत्तर देणार. संगीता म्हणते की चला आपण दोघेही जाऊयात आणि त्यांना सांगूयात. तेव्हा मात्र अद्वैत हे सर्व ऐकतो आणि ते दोघं बाजूला निघून गेल्यानंतर लगेच अद्वैत विचार करतो की मिस्टर खरे आणि मिसेस खरे यांचं दोघांचं नक्की काय असं चालू असेल, नक्की त्यांना कशाचं टेन्शन असेल. ते दोघं टेन्शनमध्ये दिसत होते आणि एक ना एक टेन्शन एक ना एक संकट त्यांच्यावर उभं राहतं. नक्की त्यांचंही काय टेन्शन असेल मला ते माहिती करून घ्यावे लागेल आणि त्यांच्या मागे मला आधाराने उभे राहावे लागेल. मला माहिती करून घ्यावी लागेल की ते दोघं डिस्टर्ब कशामुळे झाले असतील. आणि अद्वैत आत येतो. अद्वैतला काही आपलं कामात कोणत्याच मन लागत नाही. तो सारखा तोच विचार करतो की खरेच्या आई वडिलावर खरंच खूप मोठं संकट आलं आणि त्यांना मदत करणे हे माझं कर्तव्य आहे. त्यांच्यावर जी काही परिस्थिती आलेली आहे तर ती मी इमॅजिन नाही करू शकत. असं घडता घडता लोकांचे जीव जातात, अख्खं आयुष्य पणाला लागतं असं मी ऐकलं होतं आणि प्रत्यक्षात मी हे दोघांना बघतोय आणि त्यांना असे बघताना मलाच खरंच खूप त्रास होतो. त्यांच्याला किती ते डोकं टेन्शनमध्ये असतात. त्यांचं दुःख मला समजेल किंवा नाही हे मला माहिती नाही, पण त्यांना मात्र ह्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मलाच असं काहीतरी करावे लागेल हे मात्र नक्की. म्हणून तो असे बोलून लगेच मदत करण्यासाठी पतसंस्थेतील साहेबांना फोन लावतो, परंतु ते फोन घेत नाही. तेव्हा तो विचार करतो की हे पतसंस्थेतील लोक फोन का उचलत नसतील. त्यानंतर मात्र इकडे राहुल आपल्या चांदेकर ज्वेलर्सच्या ऑफिसच्या कॅबिनमध्ये मोबाईलवरच पाहत असतो. तेव्हा तेथे रोहिणी येते. रागाने राहुलच्या हातातील मोबाईल हिसकावून घेते आणि रागाने म्हणते की राहुल काय चालले तुझे हे सर्व, अरे बाहेर काय झालं हे तू बघितलं नाहीस का. तेव्हा राहुल म्हणतो की अगं मॉम मी सगळं पाहिलं, खरंच तू काय भारी आहे ग. सरोज मामीचे कान तू अगदी परफेक्टली भरले, अगदी तिचा चेहराच पडला. तेव्हा मात्र रोहिणी ही सनकन एक राहुलच्या कानामागे देते. तेव्हा राहुल हा रोहिणीवर ओरडतो की मॉम. रोहिणी त्याला रागावते, अक्कल तू गहाण ठेवलीस का, एकच
एकच गोष्ट नेहमी मी तुला रोज सांगते आणि ती गोष्ट तुझ्या का डोक्यात बसत नाही? तेव्हा राहुल विचारतो की आपला काय प्लॅन आहे? तेव्हा मात्र राहुल विचारतो मला काहीच कळलेले नाही. तेव्हा रोहिणी म्हणते की हे बघ, या प्रॉपर्टीवर तुझे नाव कोणी कोणाचे कान भरते आणि कोण काय करतात हे तुझ्यासाठी महत्वाचं नाही आणि हे मला सर्व का करावे लागते? अरे आपण उपरे आहोत म्हणून मी हे सर्व करते. तेव्हा राहुल म्हणतो की अगं मगासपर्यंत तू ठीक होती, परंतु आता मात्र तुला इतकं चिडण्यासारखं काय झालं? आतापर्यंत माझ्यासाठी फक्त एकच टास्क होता, ते फक्त सरोज वहिनी, आणि तिला सुद्धा मी गुंडाळायला सुरुवात केली होती, पण तरी सुद्धा अद्वैतला मी गुंडाळेल कारण मी सांगेल त्या कागदावर तो सही करेलच. तेव्हा राहुल म्हणतो की मग झालंच, अगं प्रॉपर्टी आपल्या नावावर होईल यातच जमा आहे, मग कसलं इतकं टेन्शन तुला आलं? त्यावर ती रोहिणी रागाने म्हणते की कला खरे, मगाशी तू बघितलंस ना, अद्वैतच्या प्रत्येक निर्णयामध्ये ती मध्ये येते आणि ती जर त्या टीम मध्ये आली तर ती टीम आपल्याला केव्हा घराच्या बाहेर काढतील हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. मग आपल्याला भीक मागावी लागेल, दुसरा कोणताही पर्याय आपल्यासमोर राहणार नाही. त्यावरती लगेच राहुल म्हणतो की मग काय करायला हवं? तेव्हा लगेच ते अद्वैत आणि कला हे दोघांचे इतके लांब राहायला हवे की त्यांच्या मनात असा विचार सुद्धा यायला नको की ते दोघे एका टीम मध्ये राहतील. त्यामध्ये अशी इतकी फूट पाडायची की ते एकमेकांच्या सावलीला सुद्धा उभे राहणार नाही. त्यामुळे आता राहुल तू बघतच राहा की मी आता पुढे काय करते ते. त्यानंतर मात्र कला ही खाली असते आणि अद्वैत धावतच येतो आणि कलाला म्हणतो की थांब जरा, मी आता लगेच येतो. कला म्हणते की काय रे, आत्ताच आपण ऑफिस मधून आलो, मग आता लगेच कुठे निघाला? आणि ठीक आहे हे बघ, तुला हवी तशी कॉफी केली, मी घेतो. तेव्हा अद्वैत खूप चिडतो आणि तुम्हाला डॉमिनेट करू नको, मी तुला सांगितलं ना महत्वाचं काम आहे म्हणून. त्यावरती कला म्हणते की अरे पण कॉफी सोडून अशा कोणत्या महत्वाच्या कामाला तू चाललास? त्यावरती अद्वैत चिडतो आणि तुला नसते चौकशा कशाला करायच्यात? तेव्हा कला म्हणते की अरे असं कसं, बायको आहे ना मी तुझी. अरे एवढ्या मोठ्या आजारपणातून तू पहिल्यांदा बाहेर पडला, ऑफिसला जाऊन आला दमशील, त्यामुळे बस ना तू, अरे आराम कर घरी बसून. अद्वैतला राग येतो. अद्वैत म्हणतो की अगोदर मला आजारी आहे हे म्हणणं थांबव. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे, जर तुला राग येत असेल तर मी परत हा शब्द नाही उच्चारणार, पण अरे तू घरात बसून जरा आराम कर, अरे कॉफी पी, आणि जर तुझी परत तब्येत बिघडली. तेव्हा अद्वैत परत चिडतो आणि तुला मी सांगितलं ना सारखं सारखं आजारी करू नकोस. कला म्हणते की अरे मी नाही म्हटलं, अरे मी तुझी तब्येत बिघडेन असे म्हणाले, मी चांगली बायको आहे असे कशाला म्हणे. त्यावरती अद्वैत चिडतो आणि तुझ्याशी वाद घालण्यापेक्षा मी जर बाहेर गेलो तर लवकर मात्र मी रिकवर होईल, जाऊन दे मला म्हणून अद्वैत जायला निघतो. तेव्हा कला हसून दरवाजाकडे बघत असते तर अद्वैतच्या लक्षात येते की नक्की हिला आता दरवाजा बंद करायचा असेल आणि मला जाऊन द्यायचे नसेल हे अद्वैतच्या लक्षात येते. कला सुद्धा तोच विचार करते की तुला जाण्याच्या अगोदर मी दार बंद करते, मग बघूयात की तू जातो कसा. तेव्हा अद्वैत सुद्धा एक प्लॅन करतो आणि मुद्दाम तो कलाला म्हणतो की दूध, ते बघ दूध, आणि कला लगेच किचन मध्ये पळत जाते. तोपर्यंत अद्वैत लगेच घराच्या बाहेर पळतो आणि गाडीमध्ये जाऊन बसतो. कला म्हणते की चांदेकर धावतच येते. कला म्हणते की चांदेकर अरे कुठे? तर अद्वैत गाडीत बसून म्हणतो की टुकटुक खरे. कला म्हणते की एक नंबरचा बालिश आहे. तेव्हा अद्वैत बाय करून निघून जातो. कलाला खूप हसायला येतं आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अद्वैत हा त्या पतसंस्थेत येतो आणि मला त्या मॅनेजरला भेटायचं असे म्हणतो. तेव्हा तो माणूस विचारतो की तुम्ही अद्वैत चांदेकर ना, आणि जे काही मॅनेजर आहे तर ते दिनकर खरे यांनी जे काही कर्ज घेतले त्या संदर्भात त्यांच्या घराची बोलणी करायला गेले. अद्वैत तिकडे यायला निघतो, परंतु जे मॅनेजर आणि साहेब लोक असतात ते घरी आलेले असतात आणि धमकावून ते पेपर्सवर संगीता आणि दिनकरला सह्या करण्यासाठी सांगतात. तेव्हा काजल म्हणत असते की तू सह्या करू नका बाबा, आई आणि बाबा. तर इकडे मात्र जो सौरभ असतो तो नयनाला फोन करून धमकावतो, तुझ्या घरी मी एक पार्सल पाठवलेलं आहे तुझ्या खोट्या प्रेग्नन्सीचं सत्य, आणि जे काही रिपोर्ट हे पाठवलेले असतात तर ते कलाच्या हाती पडतात. नयना धावतच येते आणि कला मात्र ते रिपोर्ट्स बघत असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.